नमस्कार मित्रांनो, माझं तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सकाळच्या वाजले 6:30 आणि मी चाललो आहे आणि म्हणजे आम्ही चाललो आता शिवारात. तर शिवारात का चालू आहे तुम्हाला सांगतो. तर काल आम्ही संध्याकाळी रोवणं बघितली. रोवणं म्हणजे मशरूम. काय काय जण रोवणं समजली नसेल तर मशरूम समजलं असेल काय असतं. तर रोवणं म्हणजे कोकणात अशी एक प्रसिद्ध भाजी आहे, पण ती जास्तीत जास्त पावसातूनच येते. तर काल आम्ही संध्याकाळी बघितली होती. ते आता आम्ही जातो आहे काढायसाठी. सगळंच का जातो, कारण जर आपण लेट गेलो तर कोणतरी दुसरं बघेल आणि काढेल, आणि कोणाची भाजी सहजासहजी भेटत नाही. म्हणून आम्ही सकाळी जातो आहे. आता बघूया आणि तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही पण बघा. चला. तर सकाळचं वातावरण बघा, चिमण्या ओरडत आहेत. तर मित्रांनो, संदीपदा आणि बाबू मी जायच्या आधी दोघंजण गेली पण, आणि त्यांनी आता काढतायत. आपण बघूया किती काढलं नाही किती नाही ते. बघा, मी आज आमच्या शिवारात आलो आहे. सगळीकडे जंगल आहे पूर्ण. बघा, मित्रांनो इकडे आहेत बाबू काढतो आमचा. बघा, बारीक बारीक आहे. एकदम काळ्या आहेत मित्रांनो, बारक्या बारक्या. काल आम्ही इथे बघून गेलो, आम्हाला वाटलं मोठ्या होतील, पण तेवढ्याच आहे. बघा, कुठे घेऊ. तर मित्रांनो हे बघा, बारक्या बारक्या काळ्या आहेत. ज्यामुळे आमच्याकडे आहेत पिशवीत आम्ही नंतर कुठून आणणार. बाबू अजून कामाला जायचं आहे, तरी पण इकडे आला आहे. तर मित्रांनो इकडे मच्छर भरपूर आहे बघा, तरी पण बाबू आमचा काढतोय. बघा, मच्छर चावती आहे तरी पण बाबू आमचा काढतोय रोवणं. त्याला अळंबी पण म्हणतात बहुतेकच्या ठिकाणी. आमच्याकडे आम्ही जास्तीत जास्त रोवणंच म्हणतो. आणि सहजासहजी रोवणाची भाजी तरी कोण सोडत नाही कोकणात, आणि आमच्या गावात तरी भेटली तर. कारण पहिल्यांदा वर्षातून एकदाच भेटते. तर मित्रांनो, आपण एका ठिकाणी काढले आहेत आणि आता आपण दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे. दरवर्षी अशी बघून ठेवलेली असतात ठिकाणं. आता तिथं जाऊन बघूया काय आहे का. असली तर ती पण काढून घेऊन जायची आहे एकदाच आपल्याला. मी आहे तुमच्यासोबत. हां हां हां. तर अशी भरपूर ठिकाणं आपल्याला माहिती आहेत, तिकडे आपण असं जाणार. संदीप दाजी आमच्या काठी बघा, बांबू आहे. तर आपण आता एकदम वरती आलेलो आहे आपल्या शेतात. एकदम वरती टेम्पोवर आमच्या आलेलो. तर मित्रांनो, अजून एकदा भेटलेले आहेत दुसऱ्या जागेवर रोवणं आपल्याला. काढतो. बघा, इकडे भेटलेले आहेत आपल्याला रोवणं. ह्या काळ्या आहेत मोठ्या. तर फायनली आपण फिरून फिरून आलेलो, पण काहीतरी भेटलं आहे आपल्याला. नाही नाही, पाय नाही. इकडे पण आहे. चितली काढलेली. अरे ही नशीब आली, कळेच आहे मस्त सगळे. फुल फुललेलं आहे, फुल अगदी. हे बघा मित्रांनो, हाताने येतात एकदम. हॅलो, हा आले.
ही आहे ती काढायची नाही नाही, काढायची. ती पाय- नको थांब. तशीच काढ ते हाताने इथं घ्यायचं. माती पुसू. तर माती एकदम आपल्या इकडे भुसभुशीत आहे बघा. नाही इकडे आता कडक आहे माती तिकडे. तर ही मित्रांनो मोठी आहे ती बघा. चौकश कर आणि एकदम मारून काढू नको. हाताने येतात एकदम. सकाळी भेटली तर आपल्याला कुदरीने खणून काढायला लागली ती. एकदम हाताने येत आहे. भरपूर आम्ही फिरलेलो सकाळपासून. त्याच्यातली थोडीशी घेऊन जा. 7:45 झाले असते. 6 वाजता आम्ही निघालेलो घरातून. उद्या बघू मोठी करू. इथे आलंच बरोबर तुझ्या. तासभर जाईल काढण्यात आपलं. हा बरोबर आहे बरोबर आहे. एकदम इझी येतो एकदम. हे काय बघा. तो भरपूर अजून आहे आपल्याकडे. त्यांना हे चांगलं की ना मस्त काढायस. तिकडे वरची पण अशीच येतात. हा तिथं पण तशीच येतात. हे बघा हे मोठे कडे आहेत आपल्याकडे भरपूर. दादा पण काय ते फिरलो त्याचं काहीतरी झालं आपलं सकाळच्या वेळेला येऊन. वर काढताना काठावं लागला मग पुढे पुढे फिरते हे कोण काढेल. ना तू काढूच नको माझ्यावरती. तू थांब मोडतोस तू. मित्रांनो भरपूर रोवणं भेटले ते बघा. आणि आपल्या पिशवीत आहेत एवढी अजून. पण त्या बारक्या कळ्यात आणि ह्या त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या कळ्या आहेत. तर आपल्याला भरपूर कळ्या भेटल्या. असं बाहेर यायला लागतं गचातून काट्या खुट्यातून. बाबूचा फोटो काढते असं एक. थांब तुमचा काढतो आता. नको टोकांचं नको. बाबूचा वर काढ. ते बघा आता पिशवीत. तरी बघा आता पिशवीत भरतं एवढी भेटली पिशवी आम्हाला. एक पिशवी भरलेली आहे आमची बघा. त्याच्यापेक्षा उद्या पिशवीवर त्याच्यावर मोठी येते झाड. ताबूया एकच कारणे कुदल घे कुदल घे. किती आहे तर मित्रांनो रोवणं भरपूर भेटले आहेत आणि आता आपण चाललो आहे घरी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका कोकणातल्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय बाय.